भांडूप मध्ये आम्ही एक ब्लॅक टेल्ड गॉडविट नावाचा छोटा पक्षी आहे, टिटवी पेक्षा थोडा मोठा असतो. भांडूपला आम्ही सोडलं आणि तो चक्क इथून अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान असा करत तो साधारणतः रशियामध्ये गेला आणि रशियामध्ये जाईपर्यंत त्यांनी 3.5 महिने लावले. म्हणजे तो थांबत थांबत गेला प्रत्येक ठिकाणी. आणि रशियामध्ये प्रॉबेबली त्यांनी ब्रीडिंग साठी तो थांबला आणि तिथे त्यांनी नेस्टिंग केलं, त्याचे चिक्स बाहेर आले असावेत, कारण ते लक्षात येत नाही. सॅटेलाइट टॅग मधून फक्त प्रवास लक्षात येतो. तर त्या ठिकाणी 3 महिने तो थांबला आणि नंतर तो तिथून पुन्हा निघाला आणि थेट भांडूपला आला. म्हणजे बघा, थेट भांडूपला आला. आता त्याला कोणी सांगितलं की भांडूपलाच यायचं आहे, तुला भांडूप वरून तू परत गेला होता. तो भांडूपला आला. पण आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे पक्ष्यांना च्या पायामध्ये रिंग टाकणे. हे काम भारतामध्ये BNHS ने सुरू केलं. 1927 साली सुरू केलं. आता 2027 ला जवळपास 100 वर्ष याला पूर्ण होत आहेत. अखंडपणे 100 वर्षामध्ये आम्ही पक्ष्यांना कॅप्चर करून त्यांच्या पायामध्ये रिंग टाकतो आणि हे पक्षी लगेच आम्ही निसर्गमुक्त करतो. आणि मग ते पक्षी ज्या ज्या देशामध्ये जातात त्या ठिकाणचे पक्षी निरीक्षक त्यांचे फोटो काढतात आणि त्यांच्या पायावरती असलेल्या रिंगचा नंबर आम्हाला सांगतात. आणि त्याला कलर फ्लॅग पण लावलेला असतो. त्या कलर फ्लॅग वरून तो भारतामध्ये रिंग केलेला आहे की तो पाकिस्तानमध्ये केलेला आहे की ते बांगलादेशमध्ये केला आहे तो लक्षात येतो. आणि त्यावरती एक नंबर असतो. तो जर भारताचा कलर असेल तर तो भारतामध्ये ते पक्षी निरीक्षक ईमेल टाकतात आणि सांगतात की असा असा पक्षी आम्हाला इथे बांगलादेशमध्ये मिळाला. त्यातून आम्हाला रिसाइटिंग डेटा मिळतो. म्हणजे एखादा पक्षी जर मुंबईला भांडूपला आम्ही जर का रिंग केला असेल आणि तो जर का रशियामध्ये मिळाला असेल तर रशियन बर्ड वॉचर आम्हाला कळवतो की तुमचा पक्षी या ठिकाणी सापडलेला आहे आणि या तारखेला मला दिसलेला आहे. तर त्याला या ठिकाणी कधी आम्ही रिंग टाकली होती तो तारीख आम्हाला माहिती असते आणि त्याचं रिसाइटिंग पुन्हा रशियामध्ये कधी झालं त्याची आम्हाला डेट मिळते. साधारणतः त्याचा प्रवास कुठे कुठे होतो हे रिंगिंग मधून आम्हाला लक्षात येते. एक फ्लेमिंगो साधारणतः किती किलोमीटरचा प्रवास करत असेल पूर्ण? फ्लेमिंगोचा जो प्रवास आहे हा, कारण फ्लेमिंगो साधारणतः गुजरातमध्ये, कच्छमध्ये हे ब्रीड करतात आणि पुन्हा इथे येतात मुंबईला वेस्ट कोस्टनी. तर यांचा प्रवास साधारणतः असाच असतो वेस्ट कोस्टला, कच्छ पासून आपल्या मुंबईमध्ये. परंतु इतर अनेक पक्षी असे आहेत की जे रशियापर्यंत, मंगोलियापर्यंत ते जातात आणि तिथून आपल्याकडे येतात. त्याची एक आपल्याला सांगतो उदाहरण. भांडूप मध्ये आम्ही एक ब्लॅक टेल्ड गॉडविट नावाचा छोटा पक्षी आहे, टिटवी पेक्षा थोडा मोठा असतो. या पक्षाला आम्ही सॅटेलाइट टॅग लावला. म्हणजे आता पूर्वी आम्ही फक्त रिंग टाकायचो, त्याच्यानंतर कालांतराने रिंगचे रिसाइटिंग कमी व्हायचे कारण ते लक्षात येत नाही. कोण्या छोटे छोटे पक्षी असतात त्याच्या पायाची रिंग दिसत पण नाही. जर का तुम्ही दुर्बिणीतून बघितलं तरच तुम्हाला दिसेल की त्याच्या पायाला रिंग टाकलेली आहे. परंतु कलर फ्लॅग असेल तर चटकन लक्षात येतो. म्हणून आम्ही कलर फ्लॅग्स टाकणं सुरू केले. आणि आता टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झालेली आहे की आता आम्ही त्यांना सॅटेलाइट टॅग लावतो. आणि असाच एक सॅटेलाइट टॅग लावलेला जो पक्षी आहे ब्लॅक टेल्ड गॉडविट, भांडूपला आम्ही सोडलं आणि तो चक्क इथून अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान असा करत तो साधारणतः रशियामध्ये गेला. आणि रशियामध्ये जाईपर्यंत त्यांनी 3.5 महिने लावले. म्हणजे तो थांबत थांबत गेला प्रत्येक ठिकाणी. आणि रशियामध्ये प्रॉबेबली त्यांनी ब्रीडिंग साठी तो थांबला आणि तिथे त्यांनी नेस्टिंग केलं, त्याचे चिक्स बाहेर आले असावेत, कारण ते लक्षात येत नाही. सॅटेलाइट टॅग मधून फक्त प्रवास लक्षात येतो. तर त्या ठिकाणी 3 महिने तो थांबला आणि नंतर तो तिथून पुन्हा निघाला आणि थेट भांडूपला आला. म्हणजे बघा, थेट भांडूपला आला. आता त्याला कोणी सांगितलं की भांडूपलाच यायचं आहे, तुला भांडूप वरून तू परत गेला होता. तो भांडूपला आला. पण आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे हे अंतर त्याने चक्क 3 दिवसामध्ये पार केलं. भांडूप पासून, रशियापासून भांडूप 3 दिवसामध्ये त्यांनी हे अंतर पार केलं. म्हणजे जाताना त्यांनी 3 महिने लावले, तिथे 3 महिने लावले, मुक्काम केला आणि येताना मात्र तो 3 दिवसामध्ये भांडूपला. शक्य आहे 3 दिवसात येणं? बिलकुल शक्य आहे. हा डेटा आहे. आणि इतका वेग असतो त्यांचा उडण्याचा? हो. साधारणतः हे 9,000 किलोमीटरचं अंतर झालं. 4.5 जाणे आणि 4,500 येणे. 9,000 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलेलं आहे.
तर पुन्हा तो भांडुपला आम्हाला दिसला. आणि ब्लॅक टेल्ड गॉडविट हे पक्षी ज्या ज्या ठिकाणी यांना आम्ही रिलीज केलं, आम्हीच नाही तर आणखी बाकीच्याही सायंटिस्ट आणि संस्थांनी रिलीज केलं. बर्ड लाईफ इंटरनॅशनल यामध्ये काम करतं इंग्लंडची, RSPB रॉयल सोसायटी ऑफ प्रोटेक्शन फॉर बर्ड्स नावाची जी संस्था आहे इंग्लंड मधली ती पण काम करते. श्रीलंकेमध्ये संस्था काम करतात, आफ्रिकेमध्ये संस्था काम करतात. या सगळ्या संस्था जेव्हा गॉडविट या पक्षाला टॅग लावलेले आहेत त्यांचा डेटा हा असाच आलेला आहे. साधारण इतका लांब प्रवास आणि हे असे न थकता न थांबता पक्षी करतात. आणि फक्त हा गॉडविटचा नाही तर असे अनेक छोटे म्हणजे चिमणीच्या आकाराचे पक्षी सुद्धा स्थलांतर इतकं लांब करतात. हा, हे आपण पाहिलेलं नाही.